नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त आणि MCR PGCET जी ॲग्रिकल्चर फील्डसाठी एकदम महत्त्वाची गोष्ट किंवा एक सब्जेक्ट वाईज बुक नेमकं कसं वाचायचंय हे बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेच टेन्शन घेऊ नका। हे जे बुक आहे हे जे फर्स्ट एडिशन आपण 2023 ला काढलं होतं, त्याच्यानंतर बरंच पुला खालून पाणी गेलं, 2 परीक्षा झाल्या 23 आणि 24च्या, म्हणजे 22 पर्यंत त्याच्यात होतं। 23 आणि 24चं याच्यात ऍड केलंय। सेकंड एडिशन आहे 2025 ची, आता मी अवेलेबल केलेलं आहे। आपले जे टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहेत त्यांना ते फ्रीमध्ये उपलब्ध आहे। ओके, टेस्ट सिरीजचा कोर्स वगैरे आपल्या ॲग्री एक्झाम बॅचेस आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहेत, किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा, हा माझा नंबर आहे। ओके, या PDF मध्ये 94 21 44 24 36 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्याला व्हॉट्सअपला मेसेज करा। क्लिअर? तर आता आपण बघूयात की 2012 ते 2024 MCR PGCET चे मेमोरी बेस्ड जे PYQ आहेत ते सब्जेक्ट वाईज दिलेले आहेत। कसे बघूयात आपण, जसं की ॲग्रोनॉमी असेल, हॉर्टिकल्चर, बॉटनी, प्लांट पॅथॉलॉजी, इकॉनॉमिक्स असेल। ओके, त्याच्यानंतर कुठलं ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, सॉइल सायन्स। ओके, एकच सेकंड फक्त। ओके, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, एक्सटेन्शन असेल, एंटोमोलॉजी असेल, ASDS, हे 10 विषय आहेत। म्हणजे काय केलं याच्यामध्ये, एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही मिस करू नका, तरच फायदा होईल, अन्यथा अवघड होऊन जाईल। ॲग्रोनॉमी, हॉर्टी, बॉटनी हे याच्यात काय केलंय की ॲग्रोनॉमीचे प्रश्न आहेत एकाच ठिकाणी 2012, 2013 असे दिलेले आहेत। 2024 पर्यंत, 2016ला मला वाटतं एक्झाम झाली नव्हती, कुठलेच त्याच्यात हे नाही आहेत, ते सोडले तर 2012 ते 2024 पर्यंत सगळे अवेलेबल आहेत सेकंड एडिशन मध्ये। ही प्रिंट करायची आहे। जर याचे पेजेस जर बघितले तर 108 पेजेस आहेत। ओके, 108 पेजेस आहेत, म्हणजे 104 रुपये होतात, किंवा 100 रुपये आपण, किंवा 110 रुपये धरू आपण। सॉरी, 100 नाही, बॅक टू बॅक जर घेतले तर कमी पैसे होतील। 108 पेजेस मध्ये बॅक टू बॅक कमी होतील। ओके, 54 रुपये 55 रुपये आपण धरून चलू, 50 रुपये धरू, किंवा 60 रुपये धरू आपण। क्लिअर? 60 रुपये जातील। आता याचा नेमका अभ्यास कसा करायचा आहे, आता हे जे विषय आहेत हे 20% मधले आहेत। याची मला वाटतं 26 ते 27 प्रश्न कमी जास्त येतात, तेवढे येतात। बाकीची वरची 175 वरच्या याच्यात येतात। ओके, तर हे मी सांगितलं 20 याच्यानंतर पूर्ण बोलतो याच्याबद्दल, काही टेन्शन घेऊ नका। ओके, चल त्याच्यानंतर काय करायचं आता, हे आपलं जे आहे MCR PGCET 2025 टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच, याच्यात पूर्ण मेंटरशिप तुम्हाला मिळेल, कशा पद्धतीने काय करायचं, कुठले वाचायचे, काय सोडून द्यायचंय, त्या पद्धतीनं फुल लेंथ टेस्ट मिळतील, सब्जेक्ट वाईज टेस्ट अवेलेबल आहेत। फुल लेंथ टेस्ट आहेत 5। ओके, आणि सब्जेक्ट वाईज प्रत्येक विषयाचे 100 प्रश्न असे 15 टेस्ट उपलब्ध आहेत। ओके, त्या आणि जे 20%चं आहे त्याचं जे इथं मी विषय सांगितले हे, याचाही विचार सुरू आहे माझा, जवळपास एक प्रत्येकाचे 100 एक MCQ काढण्याचा। ते फायनल होईल, टप्प्याटप्प्याने होईल। ओके, त्या पद्धतीने जसे अवेलेबल होतील तसे PDFच्या फॉर्मॅटमध्ये देईल। पण हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, स्वराज्य अकॅडमी ओम सर, आणि तिथे लॉग इन वगैरे करा। अधिक काही माहितीसाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा। क्लिअर? चल, आता मेन मुद्दा इकडे बघा, 12 नेमकं पुस्तक कसं वाचायचं ही महत्वाची गोष्ट आहे। एकदम शांतपणे बघा, ॲग्रोनॉमी हे वाचलं तुम्ही 2012, याला हे पुस्तक पाठ करायचं नाहीये। ओके, हे याचा यूज करायचा आहे तुम्हाला, याचा अभ्यासात यूज करायचा। कसा करायचा आहे, स्प्रिंकलर इरिगेशन, मेथड ऑफ इरिगेशन यूज अनडुलेटिंग एरिया, हे तर माहिती आहे सर मला, पण मला ड्रीप माहिती आहे का? मग वेगवेगळ्या मेथड्स ऑफ इरिगेशन मला माहिती आहेत का? सरफेस इरिगेशन, सब सरफेस, अजून वगैरे वगैरे लाभ ज्या असतील त्या, तिथं मला अडचण आहे का? मग माझा कीवर्ड झाला की मेथड्स ऑफ इरिगेशन, मग मी सगळ्या मेथड्स ऑफ इरिगेशन करणार। म्हणजे मला PYQ सांगतायत की मी काय वाचायचंय ड्रिप इरिगेशन मध्ये, त्याचं ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, त्याचा फायदा काय, किती टक्के फायदा होतो, कुठल्या एरियासाठी आहे, हे कन्फ्युजिंग पार्ट होतो का, आठवतो का मला, बस दॅट्स इट। त्याच्यानंतर काय, फर्टिलायझर ऍप्लिकेशनच्या वेगवेगळ्या, किंवा ह्या टॉप ड्रेसिंग, किंवा अजून वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत माझ्या क्लिअर आहेत का, किंवा फर्टिलायझर ऍप्लिकेशनच्या मेथड्स आहेत ते आहे का, मला बरोबर आहे का, ते कळतंय का? त्याच्यानंतर काय, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप, क्रॉस पॉलिनेटेड याची लिस्ट येते ती मला माहिती आहे का? व्हीट क्रॉपचं बॉटनिकल नेम माहिती आहे का, फॅमिली माहिती आहे का, व्हीट क्रॉप बद्दल त्याचे वेगवेगळे त्याच्या व्हरायटीज असतील ती माहिती आहेत का, त्याच्यावर कुठले कुठले रोग पडतात त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेत ती मला माहिती आहे का? म्हणजे एंटोमॉलॉजीच्या दृष्टीनं, पॅथॉलॉजी असेल, सगळ्या दृष्टीनं क्रॉप मी करतो का, मला माहिती आहे का, त्याचा किती हे लागतं, त्याला पेरणीसाठी किती लागतं, याच्यावरती पण प्रश्न विचारलेत, हे मला कळतंय का कुठेतरी, हे माझा महत्वाची गोष्ट आहे। मेल पार्ट ऑफ मेज, आता मेजवरती तुम्हाला फोकस करायचा, व्हीट वरती, व्हीट तुम्हाला डिटेल वाचायचंय, हे कीवर्ड्स घ्या इथून, याला पाठ करत बसू नका। इथं बघा, हे वज्रा, त्याचं बॉटनिकल नेम आहे,
तूरचं बॉटनिकल नेम हे तुम्हाला कळतंय का, बॉटनिकल नेम, फॅमिलिया पहिल्यांदा ह्या पाठ आहेत का, असे किती क्रॉप्स आहेत, खरीप, रब्बी, समर, हे सगळं मला पाठ पाहिजे. मला कुठले बॉटनिकल नेम अवघड वाटतायत ते लिहून काढा वेगळ्या पेजवरती. फॅमिल्या कुठल्या मला हे होत आहेत ते वेगळं काढा. मला खरीप मधलं कुठलं क्रॉप आणि रब्बीतलं कळत नाही हे बघा, ह्याला वेळ लागेल, टप्प्याटप्प्याने या गोष्टी होतील. ओके, त्याच्यानंतर काय, हे वेगवेगळे जे आहेत सेंटर रिसर्च स्टेशन वगैरे वगैरे त्याच्याबद्दल तुम्ही लिस्ट करणं गरजेचं आहे. आता हे ड्राय बल्ब थर्मोमीटर असेल त्याचा उपयोग शुगर केन वरती बघा कशा पद्धतीने सुरू आहे, वेगवेगळे जे त्याचे टाइप्स आहेत ते मला पाठ आहेत का, तिथं कन्फ्युजन व्हायला तुम्हाला, तुम्ही कितीतरी वेगळ्याच पद्धतीने अभ्यास करतायत त्या पद्धतीनं. हे वेगवेगळी लिस्ट आहे ही मला माहिती आहेत का, याचे फुल फॉर्म्स माहित आहेत का, हे IRR वगैरे हे बघायचे पुस्तकातून, यातून फक्त बघून घ्यायचे. याच्यात काही थोड्या कमी जास्त चुक्या असू शकतात, 100% मी म्हणत नाही, 1-2-5% असू शकेल फार फार. ओके, जास्त नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. याला पाठ नाही करायचं, आपल्याला इथून कीवर्ड्स घ्यायचे. कीवर्ड्स घ्यायचं बघा, हे हेडक्वार्टर्स वगैरे विचारतात, WHO हेल्थ ऑर्गनायझेशन, मला हे कन्फ्यूज झाले का, ही गोष्ट महत्वाची आहे. ओके, त्याच्यानंतर काय अजून बघा, ही वीट आलं, वीट बद्दल डिटेल वाचायचं आहे. 11वी-12वीचे जे स्टेट बोर्ड आहेत, 11th आणि 12th याच्यातले सगळे क्रॉप्स तुम्ही करायचे आहेत. हे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी MCQ फॉर्मॅटमध्ये होती पहिले, ते भरपूर विद्यार्थी वापरतात. राज्यसेवा मुख्यला जवळपास 25-30 प्रश्न विचारले जात होते त्या MCQ फॉर्मॅटमध्ये. ती डेप्युटी कलेक्टर झाले ते 11वी-12वीचे स्टेट बोर्ड वाचून विद्यार्थी. आपण तर MCRच करतो, ॲग्रीचेच विद्यार्थी होते. 11वी-12वीचे स्टेट बोर्ड ॲग्रिकल्चरचे वाचा, SDSC चे उपलब्ध आहेत ते तुम्ही नंतर वाचा, पण 11वी-12वी ॲग्रिकल्चरचे वेगळे आहेत, SDSC 2 वेगळे आहेत, फूडचे पण आहेत, पण ते काही वाचू नका सध्या. मेन फोकस इथे द्या, 11वी-12वीची स्टेट बोर्ड करा, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर बघा अजून आहे बघा, वीटवरती खूप प्रश्न आहेत, म्हणजे असे म्हणजे तुम्हाला आताच कळलं ना, शुगर केन, मेज, तूर वगैरे, बाजरा वगैरे, ड्रिप इरिगेशन चालू बघा, प्रेशर ऑफ ड्रिप इरिगेशन हे बघा, ह्याच्यात चूक असू शकते. नोट्समध्ये बघा हे बरोबरच आहे, पण ते काय एखाद्या वेळेस होऊ शकतं, म्हणून याला पाठ करू नका, याला यूज करा. मी म्हणतोय काही जण काय करतील, याचं पारायण करतील, पारायण नाही, याचं यूज करा. की माझ्या डोक्यात कीवर्ड्स काढले मी, मग क्रॉप्स कुठले कुठले लिस्ट काढा क्रॉपची एका पेजवरती. मेथड्स ऑफ इरिगेशन, फर्टिलायझर ऍप्लिकेशन पूर्ण करा, त्या गोष्टी करा टप्प्याटप्प्याने. मेट्रोलॉजी म्हणजे वेगवेगळे सेंटर्स, त्याचे लोकेशन्स, त्याची स्थापना विचारू शकतात, त्या गोष्टी, असे की पॉइंट्स काढा तुम्ही की पॉइंट्स काढा. त्याच्यानंतर काय बघा, हे आता रेनफीड फार्मिंग, ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग, अजून वेगवेगळ्या टाइप्स आहेत फार्मिंगच्या, त्या बघणं गरजेचं आहे. ओके, त्या मला येत आहेत का, एकच सेकंद फक्त परत एकदा. ओके, क्लिअर, त्या मला येत आहेत का, ही गोष्ट महत्वाची आहे. इथं आला बघा राईस पण खूप महत्वाचा आहे. ओके, हे याचा लॉंग फॉर्म बघा, कुठे कुठे स्टँडर्ड्स आहेत वगैरे, हे इथं काही थोडेसे हे जेनेटिक प्युरिटी, ओके, फील्ड टेस्ट वगैरे, काही याच्यातले बॉटचे इकडे तिकडे प्रश्न आले, ते दोन्हीकडे आपण पकडू शकतो. म्हणजे सायमल्टेनियसली बॉटनीमध्ये पण आपण काही गोष्टी शिकतो, किंवा ॲग्रोनॉमीमध्ये पण भरपूर गोष्टी येतात, त्या गोष्टी असतील. याची फॅमिली विचारली बघा, ओके, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ प्युअर वॉटर वगैरे, त्या पद्धतीनं. ॲग्रोनॉमी आणि बॉटनीचं थोडंसं कन्फ्युजन होतं इकडे तिकडे, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ग्राउंडनट असेल, वेगवेगळ्या अजून वीड्स असतील, वीड्सवरती, सोयाबीनवरती नेमकं कसं विचारलंय, काय पद्धतीनं, कॉटनवरती बघा ग्रो आउट टेस्ट वगैरे, म्हणजे कॉटन बद्दल पण बघायचं. म्हणजे एक ॲग्रोनॉमीचा अभ्यास करत असताना फक्त ॲग्रोनॉमी नसतं, थोडंसं इकडचं घुसावं लागतं, एकदा इकडे घुसावं लागतं, इकडे असं, ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर कॅस्टर बघा, कॅस्टरचं ऑइल पर्सेंटेज वगैरे, सॅपफ्लावर, हे कीवर्ड्स आहेत की हे क्रॉप्स आपल्याला करायचे, त्याच्यात काय काय विचारलंय, मग तुम्ही तिथे अंडरलाईन करू शकता, ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर राईस तर आहेच ऑलरेडी. तर हे बघा, हे जवळपास आपण 2012चं बघितलं, हे 13 बघा, हे लवाळा, नटग्रास, जे वीड्स वगैरे आहेत, जे काही ग्रासेस वगैरे आहेत, त्यांचे बॉटनिकल नेम विचारतात, ते काढायचं आपल्याला, काढून घ्यायचे, क्रक्स काढायचे. ॲग्रोनॉमीचे जेवढे कोणते कोर्सेस आहेत त्यानुसार आपण बघू शकतो. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. बॉटनिकल नेम ऑफ ग्राम, त्या पद्धतीनं आपल्याला मेथड्स करायचे आहेत. म्हणजे ॲग्रोनॉमी असेल, एक्सटेन्शन असेल, त्या पद्धतीनं आपण जाणं गरजेचं आहे. ओके, तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट. पुढचं दाखवतो तुम्हाला, पुढचा जो सब्जेक्ट आहे थोडंसं याला पुढे ढकलतो. ओके, 2015 म्हणजे भरपूर आहेत. ॲग्रोनॉमीचे जास्तीत जास्त याच्यात प्रश्न विचारलेले आहेत. जवळपास बघितलं तर 30-31 जर बघितलं आपण, 37 पर्यंत एखाद्या एक्झामला 2015ला विचारले, म्हणजे खूप प्रश्न आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढे आपण दाखवूयात तुम्हाला, एकदम सब्जेक्ट चेंज करू. म्हणजे बघा, मी अजून वरीत ढकलतो, तर हे ॲग्रोनॉमी किती आहेत हे आपल्याला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. चला बघा, खूप आहे ॲग्रोनॉमीचे, खूप, जवळपास एका वर्षाचे 37 बघा, गुणिले करा ते किती व्हायले. 2012 ते 2024 पर्यंतचे आपण पूर्ण प्रश्न याच्यात घेतले, हे 20 पर्यंत आहे बघा. मी इकडे याची हे वाढलेली आहे बघा. ओके, बघा, हे आहेत का नाही लोकेशन, सेम टाईपमध्ये प्रश्न आहेत, ते आपल्याला गरजेचं आहे. सेंटर्स वगैरे काय हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. हे 2021चं आहे.
हे फोरकास्टिंगचे कुठले कुठले मीडियम वगैरे लॉंग टर्म त्या पद्धतीने आपल्याला बघायचंय. हे रेनफॉलचं बघा आलंय, ट्राय फार्मिंग रिपीटेटिव्ह आहे. त्याच जवळपास 60 ते 70% गोष्टी रिपीट आहेत. प्रश्न रिपीट म्हणत नाही मी, की पॉईंट्स तेच आहेत, त्याच घटकावरती प्रश्न आहेत. आणि आपण एखादी नोट्स मार्केटमधली आणतो आणि वाचतच राहतो, मग म्हणतो की सर ही नोट्स वाचल्यानंतर एमसीआर होईल का? तसं नसतं. एमसीआरचा तुम्ही प्रिव्हियस इयरच्या याचा अनालिसिस करा. हे स्वतः मी वाचलंय, हे स्वतः टाईप मी स्वतः केलंय, मी काही कोणी लावलेलं नाहीये. म्हणजे ही गोष्ट महत्वाची, स्वतः मी पूर्ण वाचलंय, वाचून काढलंय. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात कळलंय की नाही, याच गोष्टींवरती हे व्हायला, ही गोष्ट महत्वाची आहे. स्वतः मी याच्यासाठी परेशान झालेलो आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे, तितक्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ॲग्रोनॉमी 2022 बघा. आता ओझोनमध्ये पर्यावरणाच्या रिलेटेड पण प्रश्न आहेत. ओझोन डे कधी ते बघून घ्या त्या पद्धतीनं. म्हणजे असे सरळ सरळ प्रश्न आहेत. ओझोनला चित्र कधी पडलंय? 1985ला पडलंय. हा पण ऑप्शन येऊ शकतो. एमपीएससीने 2 वेळा विचारलाय. 1985 लिहून घ्या तुम्हाला माहित नसेल तर. ओझोन डे बघा, नेटवरती सर्च करून कधी असतो, त्याच्यावरती पण प्रश्न विचारला. एमसीआरनं पण विचारलेला आहे. ही गोष्ट आहे. ओझोनच्या रिलेटेड काही करार झाले बघा. हे मेज असेल, ल्युसन, हे व्हीट बद्दल बघा प्रश्न आहेत. रिपीटेटिव्ह 2-3 प्रश्न आहेत. हे बघा, शुगर केन पाठीमाग बघितला होता आपण पहिल्यांदा 2012-13 शुगर केन होतं, त्याच्यावरतीच प्रश्न आहे. त्या पॉईंटवरती प्रश्न आहे ना. 11-12 स्टेट बोर्डमध्ये हे व्हीट, शुगर केन वगैरे सगळं दिलंय ना. म्हणजे वेगळं काय आहे का असं काहीच नाहीये. ती गोष्ट महत्वाची आहे. बघा, हे पिअरले मिलेट असेल, शुगर केन असेल, त्याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे त्याच पॉईंटवरती प्रश्न आहेत. आणि अजून पुढे ढकलतोय मी, म्हणजे इतके प्रश्न आहेत या ॲग्रोनॉमीवरती. एवढे जरी तुम्ही ॲग्रोनॉमी केलं तर बस, ॲग्रोनॉमी एवढंच करणं गरजेचं आहे. हॉर्टिकल्चर आलं बघा. ओके, म्हणजे ॲग्रोनॉमीचे किती पेजेस आहेत, किती जवळपास 30 ॲव्हरेज प्रश्न ॲग्रोनॉमीवरती येत आहेत. ॲग्रोनॉमीचं तुम्ही एवढं जरी केलं, मी जे इतक्या वेळ झालं ढकललं, एक पॉईंट घ्या त्या पॉईंटवरती बघा. व्हीटवरती मग कशा पद्धतीने प्रश्न आलाय, हे पॉईंट्स आणि पुस्तकातले पॉईंट बघा, मग तुम्हाला कळेल. राईसवरती कसा आलाय, कशा पद्धतीने आलेत, कुठल्या क्रॉप्सच्या फ्लावरवरती आलाय, कुठले बॉटनिकल नेम करायचे हे आहे. त्याच्यानंतर बघा, कॅक्झिलाइम असेल, हे काढा. पंजेसी ओनियन काढा. स्वीटेस्ट शुगर ऑफ फ्रूट, हे तर आपल्याला नॉर्मल आहे. त्याच्यानंतर फॅमिली विचारतात बघा, करोंदाची असेल की अजून वेगवेगळ्या बघा. हे इथं पण सेंटर्स विचारतात, हे पण आपल्याला करायचंय. ओके, हे वेगवेगळे सायटोकायनिन वगैरे थोडंसं इकडे तिकडे हे होतं. जेलीबद्दल आपल्याला वाचायचं पुस्तकातून. गावा फ्रूट, गावाबद्दल वाचून घ्या. हे सेंटर्स आहेतच, हे पण सेंटर आहे. हे जे ग्रोथ रिटार्डंट, ग्रोथ रेग्युलेटर्स वगैरे ते बॉटनी किंवा इकडे त्या पद्धतीनं हे करू शकतो आपण. कुठल्या क्रॉपला वापरतो ते आपल्याला महत्वाचं आहे. जसं बनाना पिकवण्यासाठी वापरतात इथिलीन, त्या पद्धतीनं रायपनिंग हार्मोन वगैरे त्या पद्धतीनं हे असं करणं गरजेचं आहे, तर रिझल्ट येतो. एकच वाचलं फक्त अशा पद्धतीने नाही. सब्जेक्ट लिंक करा, इंटरलिंक करा. असं दुश्मनी करू नका, हॉर्टिकल्चर तर हॉर्टिकल्चरच नाही. थोडंसं इकडे तिकडे होत राहतात सायमल्टेनियस. पेपरमध्ये आपल्याला सलग असं असतं का, मिक्समध्ये टाईपमध्ये असतं, त्या पद्धतीने लक्षात घ्या. पोटॅटो कीवर्ड सापडला आपल्याला. ह्या व्हरायट्या बघा. शुभांगी इज व्हरायटी ऑफ कुकुंबर सापडलं. कोकन बोल्ड इज व्हरायटी ऑफ करोंदा. ह्याच्या करोंदाच्या वगैरे अशा लिस्ट काढायची आपल्याला. कुणाच्या व्हरायट्या विचारतायत, काय विचारतायत. ग्रीनिंग इन पोटॅटो कशामुळे होतं बघ, ते पोटॅटोमध्ये कुठले रोग आहेत हे आपल्याला बघायचं. आपला कीवर्ड सापडला पोटॅटो, पूर्ण पोटॅटो करायचा, वाचून घ्यायचं 2-3दा आणि अशी लिस्ट करायची. जसं इथे बघा, पोटॅटो असेल, कुकुंबर, करोंदा. त्याच्यानंतर अजून जर वरी बघितलं पुढे खाली बघू आपलं कॅक्झिलाइम, करंदा परत आलं. ओनियन असेल, लिस्ट करा अशी वेगवेगळी. फ्लावरची लिस्ट वेगळी करा, फ्रूटची वेगळी करा, व्हेजिटेबल्सची वेगळी करा. लिस्ट येऊ दे तुम्हाला की आजपर्यंत कधी प्रश्न आलाय. 2012ला जर बघितलं 16 प्रश्न होते. जे प्रश्न जास्त आहेत, पुढे आपण बघूया टप्प्याटप्प्याने. ओके, मँगो असेल बघा, त्याच्या वेगवेगळ्या व्हरायट्या बघा. त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यावरती रोग पण विचारतात, भरपूर प्रश्न त्याच्यावरती आहेत. तुम्ही वाचल्यानंतर कळून जाईल. परत एकदा आपली टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि हे जे मोफत आहे पुस्तक ते तुम्हाला उपलब्ध आहे. टेस्ट सिरीजमध्ये फुल लेंथ टेस्ट 5 आणि सब्जेक्ट वाईज 15 टेस्ट आणि बाकीच्याही अजून टेस्ट उपलब्ध करून देण्याचा माझा विचार आहे. ओके, इतरही मी काही MCQ आपल्या तुमचं जे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल असेल त्याच्यावरती उपलब्ध करून देईल. ओके, चिली असेल, चिलीबद्दल ओनियन बघा. हे कीवर्ड्स आहेत आपल्याला. मग तुम्हाला हे 2012 ते 2025 पर्यंत तुम्ही लिस्ट केली, तुम्हाला कळेल हेच क्रॉप्स आहेत, हेच फ्रुट्स आहेत, हेच व्हेजिटेबल्स आहेत, हेच फ्लावर्स आहेत. याच्यावरती मल्टिपल टाइम प्रश्न आहेत. हीच गोष्ट महत्वाची आहे. नाही तर मग आपलं टेन्शन येतं. आता चिलीचं असेल, वेगवेगळे बॉटनिकल नेम वगैरे तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, हे असेल, हे नॅचरल इन्सेक्टिसाइड आहे. हे वेगवेगळे नॅचरल इन्सेक्टिसाइड बघून घ्या. ह्याचं एक्सप्लेनेशन मी आपल्या रेग्युलर टेलिग्राम चॅनल जो आहे स्वराज्य MCR त्याच्यावरती टाकलेलं आहे. ती बघून घ्या. नॅचरल इन्सेक्टिसाइड कुठले त्याचे बॉटनिकल नेम विचारलेलं आहे. याचं बॉटनिकल तुम्हाला माहिती आहे का, हे बघून घ्या तुम्ही. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर कॅरेट असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे सायटोसिन हार्मोन, वेगवेगळ्या हार्मोन्सवरती प्रश्न आहेत. ओके, कॉमन मेथड ऑफ ड्राईंग ऑफ फ्लावर्स, सन ड्राईंग आहे, वेगवेगळ्या मेथड्स वगैरे असतील.
फर्टिलायझर फ्लावर्सला, फ्रूटला कशा पद्धतीनं हे करायचंय, त्याच्या झाडाला वगैरे त्या पद्धतीनं करायचंय. वेगवेगळे सेंटर्सवरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. ओके, किंग ऑफ फ्लावर आपल्याला कन्फ्यूज होतात भरपूर गोष्टी, त्या गोष्टी क्वीन वगैरे वेगवेगळे फ्लावर्स आपल्याला हे होत नाहीयेत, त्या पद्धतीनं ही गोष्ट आहे. ओके, हे भरपूर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे बघा, गिंजर असेल, टर्मरिकचं बॉटनिकल नेम असेल, ओके, भरपूर कॅरोटचा असेल, भरपूर गोष्टी अशा आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर हे मी थकून जाईल अक्षरशः कशा पद्धतीनं आहे. हे बघा, ही ग्राफ्टिंग असेल, कुणात होती कुणात नाही काय. त्याच्यानंतर हे कोकोनट, अरेकनट, डेट प्लम हे बघून घ्यायचं आहे आपल्याला, याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. ही आपल्याला एक लिस्ट सापडेल आणि लिस्ट सापडल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळतील. ओके, ऑक्झॅलिक ऍसिड प्रेझेंट इन लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे व्हेजिटेबल्समध्ये काय काय हे होतं ते आपल्याला बघायचं आहे. वेगवेगळे रोग कण आहेत, कॉलीफ्लॉवरवरती जे रोग विचारलेले आहे त्याच्यावरती आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे 2017चं आहे. ओके, मँगोचे रिलेटेड आहेत, ग्रेप्सच्या संबंधित प्रश्न आहेत. त्याच्यानंतर ग्लॅडिओस इज प्रोपोगेटेड बाय कॉम्स, हे प्रोपोगेशन विचारतात ती आपल्याला महत्वाचं आहे. कुठल्या मेथड्स होतात, ग्राफ्टिंग कोणाकोणामध्ये होते, काय होते, जसं हे ॲग्रोनॉमी हॉर्टिज सांगितलं. एक्सटेन्शनमध्ये पण ट्रेनिंग असेल, सेल्फ कंट्रोल असेल, वेगवेगळ्या डेफिनेशन्स विचारले जातात, मोटिवेशनची डेफिनेशन विचारतात, आपल्याला तीच येत नाही. मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन येते का तुम्हाला? नाही येत. मग काय वाचताय तुम्ही? तेच चुकतंय आपलं, की नाही व्हायला पाहिजे. मेथड डेमॉन्स्ट्रेशन, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन कळत नाही. मार्तंडम प्रोजेक्ट कोणाचा आहे? कळत नाही. सेवाग्राम कोणाचा आहे? माहीत नाही. सरपंचावरती प्रश्न आहे. पंचायत राजमध्ये बलवंतराव महिता समिती कशाशी संबंधित आहे? अशोक महिता समिती कशाशी संबंधित आहे? नाही माहिती आहे. असे सोपे सोपे प्रश्न आहेत. पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? नाही. नेटवर सर्च करा, सगळं अवेलेबल आहे. आरबीआयची स्थापना विचारतात, आरबीआयचं कुठल्या कायद्यानुसार आहे? माहीत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हे बघितलं आपण, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं बघितलं, माहित आहे, कन्फ्यूज आहेत आपण. सोपंच येत नाहीये आणि खूप मग हे पुस्तक वाचू का ते वाचू का ते वाचू का, एकच घ्या कुठली पण नोट्स. टॉपर, सुंदा, नागरे सर, आर के शर्मा, अजून कुठली असेल मार्केटमधले 1-2, याच्यापैकी कुठली एकच पकडा. एकच, या 5-6 नोट्सच्या सांगितल्या मी तुम्हाला, 10 असतील समजा, एक कुठली पकडा जी असेल ती पाठ करा आणि याचा उपयोग जास्तीत जास्त करा. हे व्हिटॅमिन ए, पपया इज रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन, हे अशा पद्धतीनं प्रश्न आहे. तुम्हाला कळतंय पपईवरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय, मग त्या पपईबद्दल तुम्ही ते वाचत असता. नाही तर मग सगळंच वाचतोय आपण. गव्हाची इल्ड पण वाचतोय, भुईमुगाची इल्ड वाच, याची इल्ड वाच, मग त्याची स्पेसिंग वाच, फ्रूट मुका याचं हे वाच, काय डोक्याचा सगळा कचराच करून टाकतो आपण. एक्झाम ओरिएंटेड जा आणि हे याच्यावरती याचा वापर करा. याच्यात खूप महत्वाची गोष्ट आहे. वापर जर तुम्ही नाही केला तर तुमचं अवघड होईल. हे आवळ्यामध्ये कुठलं व्हिटॅमिन असतं, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन कुठले, फॅट सॉल्युबल कुठले, ओके, याच्यावरती आपण बेसिक गोष्टी लक्षात ठेवत नाही. ट्रान्सपरेशन काय, गटेशन काय, डेफिनेशन दाखवतो. ऑस्मोसिस काय, हे रिव्हर्स ऑस्मोसिस काय, डिफ्युजन काय, कन्फ्यूज व्हायला आपण. सोप्याच गोष्टी आहेत. ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर, काय की हे असं काय, काय की, असं परीक्षित करण्यापेक्षा त्याच्यावरती भर द्या. मिनिमम मटेरियल वाचा, पण मॅक्झिमम त्याला रिव्हिजन द्या. कप अॅनोमीटर, विंड वेन, काय उपयोग आहे? काहीच माहित नाही. कन्फ्यूज व्हायला आपण. कन्फ्यूज नाही व्हायचं. हो, ती गोष्ट स्पीड वाजायला कोणतं की डायरेक्शन कोणतं दाखवत आहे, काय की ती गोष्ट नाही करायची. 1 MB म्हणजे किती, 1 KB म्हणजे किती, 1 GB म्हणजे किती, 1 TB म्हणजे किती, परीक्षेत काय वाचलं होतं 8 दिवसाखाली, आठवतच नाहीये. चिल्लर आहे. ते चिल्लरच चुकता कामा नाही, ही गोष्ट महत्वाची. अगदी 5 मिनिटात आता थांबू आपण. ओके, हे पूर्ण प्रिंट करा. हे बघा, मस्टर्डची व्हरायटी त्यांनी विचारली, दीपाली कोणाची व्हरायटी आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. एवढ्या व्हरायट्या चेक करा, क्रॉस चेक करा नेटवरती टाकून की हे बरोबर आहे का, आणि त्या लिहून काढा. याच्याबद्दल व्हरायटी आहे, मस्टर्डची व्हरायटी आहे, काढा बाहेर. टोमॅटोची व्हरायटी विचारली, काढा बाहेर. अजून व्हरायट्या एक पेज करा त्याचं, एका पेजवरती लिहा, जागा सोडासोडी. समजा मस्टर्डच्या व्हरायटी आहे, पुसा बोल्ड आहे, चेक करा नेटवरती कुणी कुठल्या विद्यापीठाने काढली काय, आणि याच्या खाली मग थोडीशी जागा ठेवा, एक थोडी 3-4 ओळी, म्हणजे दुसरं जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल किंवा मस्टर्डच्या सगळ्या व्हरायटी इथे लिहून टाका नेटवरती काढून पटपट. ओके, किंवा अदर एक्झामचे MCQs आहेत मिळालेत ते, त्याच्यातून काढू शकता तुम्ही. सोपं आहे ना, अवघड काहीच नाहीये. सब्जेक्ट वाईज मध्ये मी काही टेस्ट दिल्यात, आपल्या फुल लेंथ टेस्ट मधल्या काही व्हरायटी आहेत, त्या पण काढा, त्या पण क्रॉस चेक करा एकदा पटकन. वेळ जाऊ द्या नाही थोडासा. कधी करायचं हे आठवड्यातून क्रॉस चेकिंग, कधी करायचंय आठवड्यातून 1-2 तास करा. दररोज करू नका, आठवड्यातून 1-2 तास करा क्रॉस चेकिंग, बस सफिशियंट आहे. व्हरायटी 8 दिवसातून 1-2दा वाचा. दररोज नेट सर्च करू नका, दररोज चलता फिरता वाचा, पण हे जे करेक्शन करायचंय 8 दिवसातून एकदा करू शकतो आपण. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, भरपूर आहेत. अजून एक आपण सब्जेक्ट घेऊ, म्हणजे तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ओके, चल, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात.
या शिकण्यासारख्या आहेत. 22 पर्यंत गेलेलो आहोत. जसं फाउंडेशन सीड हे आहेत, फाउंडेशन सीड असेल, ब्रीडर सीड असेल, त्याच्याबद्दल आपल्याला ते टॅक्स वगैरे लक्षात राहत नाही. टॅक्स कुठल्या कलरचे आहेत वगैरे, त्याची प्युरिटी काय, ही सोप्या गोष्टी आपण विसरून जातो आणि मग आपल्याला कुठेतरी अवघड होऊन जातो कार्यक्रम. ओके, चल पुढे जाऊयात आपण. आता बघायच्यात मी भरपूर गोष्टी ऍड केल्यात. हे 2024 आहे ब्लँचिंग, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. हे जे आहे सिंधू रत्ना वगैरे हे विचारलेलं आहे, ते आपल्याला माहित नाही. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया कुठे आहे लोकेटेड, हे आपल्याला कोलकाता आहे. एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही वेस्ट बेंगॉलमध्ये, ती गोष्ट लक्षात घ्या. सोप्या गोष्टी. सीड रेट विचारला बघा ओकराचा, सीड रेट काहीचे लक्षात ठेवायचे, याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं आहे आपल्याला, त्या पद्धतीनं हे करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हे कॉर्डियलची डेफिनेशन विचारली आहे हॉर्टिकल्चरमध्ये. असे काही डेफिनेशन्स करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर जवळपास किती प्रश्न विचारलेत. बॉटमध्ये आलं जसं आपण सायटोसायनिन प्रोडक्ट सेल डिव्हिजन. आता हे सीड रिप्लेसमेंट रेशो वगैरे ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. किंवा हे लॉंग फॉर्म्स आहेत काही, ग्रोथ टेस्ट वगैरे. सायकोसिल इज अ ग्रोथ रिटार्डंट कुठले त्याचं काय काम आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहेत. जसं बॅक क्रॉस असेल त्याची डेफिनेशन असेल. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, फोटोसिंथेसिसमध्ये C3 C4 प्लांट्स असतात ते आपल्याला विचारतात. रेस्पिरेशन मध्ये काय, कुठले ATPase काय असते, ती रिॲक्शन काय ते विचारतात, त्याच्यामध्ये प्रश्न विचारतात. म्हणजे सोपे प्रश्न आहेत. काय ग्लायकोलायसिस असेल, EMP पाथवेज असतील वेगवेगळे, ते आपल्याला विचारतात. ते आपल्याला लक्षात राहत नाही. केसामध्ये कुठलं हे प्रोटीन प्रेझेंट आहे त्याच्यावरती, DNA RNA त्याचा लॉंग डिफरन्स आपल्याला लक्षात येत नाही, त्याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजे सोपं आहे, असं नाही की अवघड आहे, पण आपण त्याच्यावर तितक्या पद्धतीनं लक्ष देत नाहीत. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, हरकत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या करणं गरजेचं आहे. अजून काही 2-3 गोष्टी सांगतो. मायटोकॉन्ड्रिया असेल, पॉवर ऑफ सेल, मायटोसिस मिओसिस असतं. सोपे प्रश्न विचारतात, त्याच्या स्टेप्स विचारतात. पॅचेटिन कसले आहेत, मायटोसिस मधली आहे की मिओसिस मधली आहे, अवघड आहे. प्रोफेज मध्ये कुठल्या आहेत, पीमॅट असेल, मेटाफेज असेल, अॅनाफेज असेल, ट्रोपोफेज असेल, जे काय असतील ते पीमॅटचं आहे. ह्या गोष्टी आहेत, कुठल्या स्टेप्स आहेत, डीपमध्ये नाही विचारत, पण ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर ओके, अजून जर क्रिओप्रिझर्वेशन म्हणजे काय माहित नाही आपल्याला, STST LTST ते गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. C4 हे C3 आणि C4 मध्येच आपण कन्फ्युजन आहोत. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स असतील कुठले, क्रॉस पॉलिनेशन असतील, ऑफ्टन हे असतील, काय की डोकं खाजूच आपण परीक्षा आहोत. सोप्याच गोष्टी चुकतायत. माझं वाक्य तुम्हाला जेव्हा तुमची परीक्षा होऊन जाईल, तर ते ऐकणार नाहीत माझं, जे मी आज इतक्या वेळ सांगतोय 20 मिनिटं झालं, जे ऐकणार नाहीत ते परीक्षा झाल्यानंतर जर त्यांनी हा व्हिडिओ बघितलेला असेल पूर्ण, तेव्हा म्हणतील की सरांनी सांगितलं होतं, आपण ऐकलं नाही. आणि जे ऐकतील त्यांचा नंबर MSc लागेल म्हणजे लागेलच, 100% लागेल. फक्त त्यांनी मेहनत घेणं गरजेचं आहे. या पुस्तकाचा वापर मी ज्या पद्धतीने सांगितलाय त्या पद्धतीनं करायचा आहे. साईट ऑफ रेस्पिरेशन, पॉवर ऑफ सब सेल, मायटोकॉन्ड्रिया, त्याच्याबद्दल अजून याच्यात वेगवेगळे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता प्रत्येकात सांगत नाही, नाहीतर मग भरपूर वेळ निघून जाईल. ओके, ती गोष्ट आहे. गोल्ड राईस इथं होता बघा, कुठे गेलं, हे जे हे बघा, हे टॅक्स बद्दल बोललो मी. गोल्डन राईस इज रिच ऑफ विटॅमिन हे खूप वेळा विचारलंय, हे तुम्ही चुकतंय आपलं. त्याच्यानंतर काय, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बीटा कॅरोटीनमुळे हे होतं. गोल्ड राईस विटॅमिन A मिळतं त्याच्यातून, ती गोष्ट महत्वाची. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपण करतच नाही. सोपंच आपलं चुकतं आणि अवघड आजच्या मागे आपण लागतो. लॉंगेस्ट DNA वगैरे हे लॉंग फॉर्म्स तुम्ही करायचे आहेत. आणि जे काही तुमची आता परीक्षा होईल, तर तुमची परीक्षा झाल्यानंतर मला हे असे जे काही मेमोरी बेस्ड असतील ते काही पेज करून, पेजवरती लिहून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही मला पाठवू शकता. सब्जेक्ट वाईज पाठवले तर अजून चांगलं होईल, रँडमली जरी पाठवले तरी चांगलं होईल, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या एडिशनला त्याच्यात ऍड करून टाकेल. ओके, चल संपलंय. आता भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात बोलण्यासारख्या, पण ठीक आहे. डॉर्फिंग जीन इज प्रेझेंट इन व्हीट, नोरिन 10. आता हे आहेत व्हरायटी ऑफ राईस वगैरे. आता तुम्हाला हे समज असले प्रश्न येतात का, याचं लेवल अप वाढत आहे ते टप्प्याटप्प्यानं. काही मल्टीलायनर मध्ये येत आहेत, काही त्या पद्धतीनं, पण ह्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. जसं आता इथं हे बघा, हे या पद्धतीनं डॉर्फ व्हरायटीज ऑफ सिरियल सुटेबल्स फॉर, या पद्धतीनं आहे. ऑल ऑफ द अबो आहे. मग याचा ह्या पद्धतीनं फर्टिलायझर रिस्पॉन्सिंग आहे, ती मोर टिलरिंग आहे, लोजिंग रेजिस्टन्स आहे. त्याचे काही फीचर्स तुम्हाला बघायचे आहेत. सहसा ऑल ऑफ द अबो असेल, काही एखादा ऑड ऑप्शन असतं त्याच्यावरती आपल्याला थिंक करायचं आहे. पण पहिल्यांदा तुम्ही या पुस्तकाचा वापर करा, प्रिंट करा. मी ज्या पद्धतीने सांगितलंय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्युअर लाईन असेल त्याचे कशासाठी वापरतात ही, त्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हायब्रिडायझेशनची डेफिनेशन आपल्याला माहित नाही. सेल्फ मध्ये आणि क्रॉसमध्ये सहसा कन्फ्युज होत नाही, पण त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात राहत नाहीत. C4 C3
प्लांट्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात राहत नाहीत, ही गोष्ट महत्वाची आहे. ओके, चलो आयसोलेशन डिस्टन्स बघा, ते आपल्याला लक्षात राहत नाही. टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळं अभ्यास करा. काही अडचण वाटली तर व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. कुठलाही मनात निशंक राहा, बिनधास्त पद्धतीनं व्हॉट्सअपला मेसेज करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस जर दिसत नसतील तर तुम्ही माझा जो नंबर आहे 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला हाय म्हणून मेसेज करा. सोबत तुमचं नाव लिहा, पूर्ण नाव पाठवा किंवा नाव किंवा आडनाव टाका, म्हणजे नंबर सेव्ह करायला सुरुवात होतो, सोपं जातं. तुमचा जिल्हा हे करा. आता तुमची पदवीचं नाव सांगा ते, किंवा आणि त्या सोबत तुमचं पासआउट वर्ष पाठवा जर पासआउट असेल, किंवा कधी होणार आहात पासआउट होणार असं त्या पद्धतीनं हे 4 गोष्टी पाठवा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कशा पद्धतीने गायडन्स करायचंय. तुमचा जो नंबर आहे तो माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. तुम्हाला मराठी व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील आणि तुमचा नंबर सेव्ह असेल, तुम्ही जर कॉल केला तर कधी मी कॉल बॅक करतो. ज्यांचा नंबर सेव्ह असतो सर त्यांना लवकर कॉल बॅक करतो, किंवा तुम्ही कॉल नाही रिसिव्ह केला तर व्हॉट्सअपला तुम्ही तुमचा मेसेज करू शकता. बोलायचं वगैरे असेल तर व्हॉट्सअपला टाइम घेऊन तुम्ही मला बोलू शकता, बिंदास बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट कॉल केला रिसिव्ह नाही केला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा व्हॉट्सअपला आधी मेसेज करून टाका. सगळ्यात सोपं की सर मला बोलायचं आहे, मी तुम्हाला टाइम सांगेल, त्या टाइमनुसार तुम्ही मला कॉल करा, बोलू शकता बिंदास. की काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा. 24 तासाच्या आत तुम्हाला 100% रिप्लाय मिळून जाईल. इथे बघा टोमॅटोबद्दल प्रश्न आहे बॉटमध्ये, कशा पद्धतीने प्रश्न आहेत त्या पद्धतीने आपल्याला ते जायचं आहे. अवघड काहीच नाही, बिनधास्त पद्धतीने अभ्यास करायचा आहे, एकदम रिलॅक्स पद्धतीने अभ्यास करायचा आहे. या पुस्तकाचं पाठांतर नाही, त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे इथे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या नोट्स मधून समजून घ्यायच्या आहेत. याचं तर जास्तीत जास्त अनालिसिस करायचं आहे. याच्यात काही ज्या गोष्टी असतील जे काही 2-3% काही एखादा स्पेलिंग मिस्टेक असेल, काही चुका असतील तर तुम्ही करेक्शन करायचंय. टीकाकार नाही व्हायचंय, आपल्याला सुधारणा व्हायचंय. उगाच टीका नाही करायची, हे नाही मी याला खूप परेशान होऊन तयार केलेलं आहे त्याच्यामुळे उगीच याच्यात हेच आहे त्याच्यात ते आहे असं नाही. सुधारणावादी व्हायचे, जे आहे नाही तर थोडंसं मी करेक्ट करतो. टप्प्याटप्प्याने हे पण होईल. आता सेकंड एडिशन आहे, अजून थोडं रिडिंग करून होईल, ते काही प्रॉब्लेम नाही. पण अवेलेबल झालं आहे मार्केटमध्ये नाही, आणि हे तुम्हाला खूप बेनिफिशियल आहे. मी म्हणतो याचा जो वापर करेल तो महाराष्ट्रात म्हणजे तिचा MSLच लागला. महाराष्ट्रात पहिले आपल्याला काही फायदा नाही, फायदाच आहे म्हणा जे आले ते, पण बाकीच्यांचं आहेच ना त्या पद्धतीनं. महाराष्ट्रात त्याचा खूप फायदा होईल, त्याचा MCRला खूप जबरदस्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि याचा फायदा झाल्यानंतर नक्की एक मेसेज किंवा एक कॉल करा की सर तुमच्या या पुस्तकाचा फायदा झाला, बस एवढंच काफी आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. आपलं हे चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, आणि ज्या पुस्तकाची प्रिंट नक्की करा, आणि प्रिंट केल्यानंतर याचा फोटो मला व्हॉट्सअपला नक्की पाठवा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.